मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमाने धनप्राप्तीसाठी धनतेरसच्या दिवशी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे। हा उपाय करायला विसरू नका। हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। तर तो उपाय काय आहे का? धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते, तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता। त्यामुळे धनत्रयोदशीला भांडे खरेदी नक्की करा, अशी प्राचीन परंपरा आहे। काहीतरी एक दिवा तरी खरेदी करा त्या दिवशी। आणि धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी, माणिक, मोती असं खूप काही आपण खरेदी करू शकता। ज्यांची फायनान्शियल चांगलं आहे त्यांनी तरी खूप मोठी वस्तू खरेदी करा, पण असं आपण म्हणत नाही। सर्वांची चांगली असते परिस्थिती, तर थोडं काही 1 मिली 2 मिली नाही तर अर्धा भार चांदी काहीतरी जर आपण हे असं धनतेरसच्या दिवशी जर आपण खरेदी केलं तर आपल्यावर धनाचे देवता कुबेर देवताचा आशीर्वाद राहतो। तर या दिवशी आपण चांदीचा शिक्कासुद्धा आपण खरेदी करू शकतो। नाही तर 5 कवड्या खरेदी करा लक्ष्मी प्राप्तीसाठी। 5 दिवे खरेदी करा या दिवशी। गूळ आणि धणे, झाडू या वस्तू पण आपण खरेदी करू शकतात। गूळ आणि धणे जर आपण या दिवशी खरेदी केले तर कुबेरचे देवता आपल्यावर खूप प्रसन्न होतात, कारण नैवेद्याला या दिवशी आपल्याला गूळ आणि धणेच लागतात आणि बताशे अशा ह्या 5 वस्तू आपल्याला खरेदी करायच्या। त्या कुठल्या कुठल्या? स्वस्त आणि मस्त वस्तू आहेत, त्यांना काही जास्त पैसे लागणार नाही। कुबेर देवताचा सुद्धा आशीर्वाद राहील आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी मस्त सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा, अलंकार खरेदी करा। तर असे केल्याने माता लक्ष्मीची भरभराट राहते। कुबेर देवताचा तर अफाट आशीर्वाद राहील। यक्षराजे कुबेरचे देवता जे आहेत ते ज्याच्यावर जर प्रसन्न झाले श्रद्धा आणि विश्वासाने, तर जे साधे आवळे होते ते सुद्धा त्या म्हातारीच्या घरात, एका म्हातारीची कथा तुम्हाला माहिती असेल ती, की ज्या कुबेर देवता माता लक्ष्मी आलेल्या होत्या दोघी एका म्हातारीच्या घरी, आणि त्या म्हातारीच्या घरी काहीच नव्हतं, फक्त आवळा होता तिच्या घरी, एकच आवळा तो पण। तर तो आवळा त्या म्हातारीने भिक्षेमध्ये दान म्हणून दिले, तर कुबेर भंडारीने आणि माता लक्ष्मीने तिच्या घरात एवढे सोन्याचे आवळे करून दिले, एवढे सोन्याचे आवळे करून दिले की त्या म्हातारीचे गणनाच नाही, की तिचे महल उभे करून दिले। तर एक आवळा जर तुमच्याकडे असेल त्या दिवशी, तर आवळासुद्धा कुबेर देवताला नाही तर लक्ष्मीजीला, विष्णूजीला, तुळशीजीला आपण अर्पण करू शकतात। तर तुम्हाला ह्या गोष्टी खरेदी नक्की करायच्या आहेत। त्या कुठल्या कुठल्या? गूळ, धने, बतासे, कवड्या, झाडू अशा या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या। जर सिक्का चांदीचा आणू शकणार अर्धा भारचा तर तो सुद्धा आणला तरी चालेल, पण त्या शिक्क्यावर बसलेली माता लक्ष्मी खरेदी करा। जर आपण बसलेली जर राहिली माता त्या शिक्क्यावर, तर आपल्या घरात कायमस्वरूपी माता लक्ष्मी बसलेली राहते। हुबी लक्ष्मी माता खरेदी करू नये। हुबी जर आपण केली तर लगेच लक्ष्मी हुबे चालली जाते, म्हणून शिक्क्यावर शिक्का घेताना हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण शिक्का कसा घेत आहोत। जर तुम्हाला धनतेरसला शक्य नसणार शिक्का घ्यायला, तर लक्ष्मीपूजनला तरी नक्कीच शिक्का घ्या चांदीचा, छोटासा का होईना, 500 रुपयापर्यंत तुमचा शिक्का आरामाने येऊन जाईल आणि तो तुम्ही पूजनात ठेवा। आणि धनतेरसला पूजल्यानंतर आपल्या लॉकरमध्ये त्याला लाल कपड्यात तांदूळमध्ये ठेवा। याच्याने वर्षभर धनाची भरभराट राहील आणि बरकती राहील, यात मुळीच शंका नाही। हे माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे। तर आता आपण जाणून घेऊया अजून आपल्याला की या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या त्रयोदशीला समुद्र मंथन करण्यात आले होते। यावेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते। त्यावेळी धनतेरस किंवा धनत्रयोदशी नावाने सुद्धा हा सण प्रचलित झाला आहे। भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता। त्यामुळे धनत्रयोदशीला भांडे वगैरे खरेदी करायची सुद्धा प्रथा आहे। धनप्राप्ती आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी देखील हा उपाय केला जातो। तर धनप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय पण करायचा आहे। या दिवशी गोमती चक्राचा उपाय करणाऱ्या व्यक्तीला धनधान्याची कधीही कमी पडत नाही।
धनतेरसला 5 गोमती चक्रावर चंदन लावून लक्ष्मी पूजन करा आणि लक्ष्मी मंत्राचा जप करा. या दिवशी लक्ष्मी श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर कुंकुम मार्चन करायला विसरू नका. तर या दिवशी ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः, ओम श्रीं नमः, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही देही दापय स्वाहा. हा मंत्रसुद्धा आपल्याला धनतेरस आहे त्या दिवशी तर 108 वेळा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठीचे उपाय आहेत सर्व. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेरला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी रात्री 21 तांदळाचे दाणे लाल कपड्यात बांधून, आणि जो मी तुम्हाला शिक्का सांगत आहे, जर ज्यांच्याकडे शिक्का घेणं जमलं नसेल त्यांनी गोमती चक्र नाही तर पिवळी कवडी आणि 1 कोरी शिकोरी जे दिवा कोरी पंथी सांगितला, या धने गूळ तुम्ही लाल पोटली करून ती सुद्धा तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. धनप्राप्तीसाठी धनतेरसच्या सायंकाळी 13 दीपक लावायचे आहेत. ते कोरे आणायचे, दीपदान करायचे. 13 दीपक लावल्याने आपल्या घरात कुबेर देवताचा आशीर्वाद भरभराटून राहतो आणि 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते. तर धनतेरसच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि त्यासोबत 13 कवड्या सुद्धा आपल्याला मध्यरात्री घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवायच्या आहे. घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी धनतेरस ते दिवाळीपर्यंत लक्ष्मीला 2 लवंगा नक्की अर्पण करा. 2-2 लवंगा जर तुम्ही लक्ष्मी मंदिरात जाऊ शकणार तर 2-2 लवंगा लक्ष्मी मातेच्या मंदिरात अर्पण करा. नाही तर तुम्हाला 2 लवंगा त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायच्या. घरातील अडचण चणचण दूर करण्यासाठी धनतेरस तर दिवाळीपर्यंत 5 दिवसपर्यंत आपल्याला 2-2 लवंगा अर्पण करायच्या. आणि ओम श्रीं नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. ज्यांनी देवी भागवत पुराण ऐकलं असेल त्यांनी लक्ष्मीचा मंत्रसुद्धा ऐकला होता आणि त्याच्यासुद्धा हा उपाय तुम्हाला सांगितला होता. तर देवी भागवत पुराणमधले मी हे परत रिपीट हे उपाय तुम्हाला करत आहे. धनतेरसच्या दिवशी घरासमोर वृक्षारोपण करणे शुभ मानले जाते. स्वच्छ घरात लक्ष्मी माता निवास करते. ज्या घरात लक्ष्मी माता स्वच्छता राहते तिथेच निवास करते. दरिद्रता येत नाही. दरिद्रताला कुठे आवडतं? दरिद्रता जिथे पूजापाठ होत नाही, जिथे हवन यज्ञ होत नाही, जिथे पूजा जप तप स्नान कीर्तन असे होत नाही, तिथे दरिद्रताचा वास असतो. लक्ष्मी माता आणि अदरिद्रता दोघांचे लग्न सोबत झालेले आहे म्हणून त्या सोबतच फिरतात. एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, लक्ष्मी माता आणि दरिद्रता, ज्येष्ठा लक्ष्मी ज्यांना म्हणतात अलक्ष्मी, ज्येष्ठा ही मोठी बहीण माता लक्ष्मीची, तर दोघांचे लग्न सोबत झालेले आहे म्हणून त्या सोबतच फिरतात. जिथे खट्टे वस्तू जास्त दरवाज्यात टांगलेले राहिले या निंबू मिरची भिलावा टांगलेला राहिला तर दरिद्रता ते निंबू मिरची भिलाव्याला बघून खालच्या खाली उतरते. आणि ज्यांच्या देवघरात मिठाई साखर गोडधोड नैवेद्य ज्यांच्या देवाऱ्यात राहतं तिथे माता लक्ष्मी स्थायी रूपमध्ये तिथेच विराजमान होऊन जातात. म्हणून आपल्याला या स्थायी लक्ष्मीसाठी धनतेरसच्या दिवशी गूळ आणि धने आपल्या देवाऱ्यात बी ठेवायचे. आणि जी पूजेची मांडणी आपण करणार आहोत त्या मांडणीला सुद्धा आपण सर्वांना गूळ आणि धने आपल्याला असे अर्पण करायचे. जसे आपण चावल अक्षदा तांदूळ अर्पण करतो देवांना तसे आपल्याला गूळ आणि धने सर्वांमध्ये टाकायचे. या धनतेरसच्या दिवशी सप्तधान्यसुद्धा आपण पूजायचे. ते सप्तधान्य कसे पूजायचे ते सुद्धा आता समजून घ्या व्यवस्थितपणे. तर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटाखाली अगोदर पिठाने नाहीतर हळदीने गव्हाच्या पिठाने त्याच्यात थोडी हळद मिक्स करा. नाहीतर स्पेशल हळदी राहिली बारीक हळद तर बारीक हळदीने ओली करून पाठाखाली अगोदर स्वस्तिक काढून घ्या. जर हळदीने आपण स्वस्तिक काढली तर माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे. हळदीने स्वस्तिक काढली म्हणजे माता लक्ष्मी माता तिथेच विराजमान होऊन जातील. पाटाखाली हळदीने स्वस्तिक काढा. आजूबाजू पण लाल कुंकवाने स्वस्तिक काढा पाटाच्या आजूबाजू. आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरी ये. स्वस्तिक काढता काढता पाटावर लाल कपडा बिछवा. लाल कपड्यानंतर ज्यांच्याकडे मातीचे जे कर्वे असतील 7 कर्वे लागतील. ज्यांच्याकडे कर्वे नाही मातीचे कर्वे नसणार तर टेन्शन घ्यायचं नाही. वाट्या घ्या प्लेट घ्या. तर 7 वाट्या घ्यायच्या. त्याच्यात प्रत्येक अलग अलग 7 वाट्यांमध्ये तांदूळ धने मूग ज्वारी गहू
तीळ, बताशे असे आपल्याला ते 7 वस्तू धनधान्याने भरायचे. असं जरुरी नाही मी हे 7 वस्तू सांगितले तर हेच 7 वस्तू, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील धान्य, जे 7 धान्य सप्तधान्य जे असतात ते धनतेरसला पूजतात. तर असे सप्तधान्य आपल्याला त्या दिवशी पूजायचे. सप्तधान्याच्या ज्या वाट्या असतील या प्लेट असतील त्याच्यावर 1 रुपयाचा सिक्का ठेवायचा. ते 1 रुपयाच्या शिक्क्यावर फुलवाती ठेवायच्या आणि त्या जाळायच्या आहेत आपल्याला. केव्हा? धनतेरसच्या दिवसाची पूजा सांगत आहे ही. आणि त्यांना गूळ आणि धणे अर्पण करा. त्या दिवशी प्रदोष आहे, प्रदोष व्रतावरच धनतेरस पूजते. केव्हा पण धनतेरस या प्रदोषच्याच दिवशी येतात. कुबेरजी महाराज हे प्रदोषवरच येतात. तर त्या दिवशी आपल्याला खीर आवर्जून बनवायची आहे. खीरीने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. खीर माता लक्ष्मीला खूप आवडते. तुम्ही जे पण नैवेद्य बनवणार, डाळ, भात, बटाट्याची भाजी, खीर, पुरी, काही पण तुम्हाला जे आवडेल पंचपक्वान्न त्या दिवशी आपल्याला धनतेरसच्या दिवसापासून आपल्याला दिवाळीच्या पाडव्यापर्यंत आपल्याला भाऊबीजपर्यंत 5 दिवसाची सेवा आहे. आणि 1 कळससुद्धा आपल्याला भरायचा आहे. कळस कुठला? 1 तांब्या पाण्याचा भरून घ्या. त्यात 1 सुपारीचं नाणं, 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू चावल टाकून घ्या. त्यात पुष्प टाका आणि नागिनचे पानं असतील तर नागिनचे पानं, कारण तो कळस आपल्याला 5 दिवस ठेवायचा आहे. जर आंब्याची पानं भेटली तर चांगली, अशोकाचे पत्ते भेटले तर अतिउत्तम. अशोकाचे पत्ते तुम्ही दरवाजाला तोरण म्हणून सुद्धा लावू शकता. अशोकाचे पत्त्यांचे जे पण तोरण लावतं त्यांच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करत नाही, म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि आपल्या घरातून पण निगेटिव्ह ऊर्जा गायब होते. तर तो कळस आपल्याला धनतेरस तर भाऊबीजपर्यंत तो कळस आपल्याला तिथेच ठेवायचा. 1 चौरंग असं अलग स्थापन करून घ्या तुम्ही. म्हणजे तो कळस तुम्हाला उचलायचा नाही आहे. प्रत्येक पूजा तुम्ही उचलू शकता. जसं धनतेरसची सप्तधान्य पूजलं, शिक्का पूजला, या तुमच्याकडे खूप सारे काही शिक्के असतील दरवर्षाचे तर दरवर्षाचे शिक्के तुम्ही पंचामृताने धुवून प्रत्येक तिथं 1 पाटावर अशी रांग रचून द्या आणि त्यांना छान गुळ धने अर्पण केल्यानंतर सप्तधान्याचा पण पाठ मांडा. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही सप्तधान्य जिथली जी वस्तू ज्या डब्यात होती त्याच्यात बरकती म्हणून टाकायची. असं नाही की कुठे बी ठेवून दिले. हातच्यासाठी बरकती म्हणून टाका, म्हणजे वर्षभर आपल्या घरात बरकती राहील. आणि त्यातली तांदूळची जी वाटी राहील, प्लेट, करवा जे पण तुम्ही घेतलं असेल तर ते बरकतीतलेच तांदूळ तुम्हाला थोडे लाल करायचे आणि ते कवड्या, शिक्का वगैरे टाकून पोटली बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. वर्षभर करता ठेवायची ते. तर तुमच्या मनाने पण मी जे सांगितलं जे अवेलेबल असेल तो करा. असं जरुरी नाही की सिक्काच पाहिजे या हीच. तर सीधे सोपे आपल्याला कवड्या पण 5-5 रुपयात ते भेटून जातात. पण माता लक्ष्मीला कवडी अतिप्रिय राहते. लोंग आहे, वेलदोडे, अशा वस्तू, कमलगठ्ठ्याचे 5 मणी सुद्धा आपण धनतेरसच्या दिवशी घेऊन ते सुद्धा आपण लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता. तर धनतेरसच्या दिवशी जे पण आपण धनतेरस तर पाडव्यापर्यंत उपाय तपाय करू तर माता लक्ष्मी 5 दिवसापर्यंत प्रत्येकाच्या घरी विराजमान राहते. तर हे उपाय आपल्याला 5 दिवस, या सेवा ज्या आहेत या आपल्याला 5 दिवस करायच्या आहेत. तर अशा या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. तर आपण कळसची गोष्ट करत होतो तर कळस आपल्याला उचलायचं नाही आहे. सप्तधान्य उचलून जिथल्या तिथे डब्यात टाकायचे. जे शिक्क्याची तुमची पेटी, तिजोरी जी पण केली असेल तुम्ही तर लाल कपड्यात सर्व शिक्के, सर्व जे पण पैसे बरकतीला ठेवले असतील, दागदागिनं तुम्ही जो पण पूजला असेल तो उचलून दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायचा आहे. पण कळस उचलायचा नाही. चौरंग तो जसाच्या तसा राहू द्यायचा. गणपती, लक्ष्मीजी आणि सरस्वतीचा जर फोटो असेल तर तिथं फोटो पण हातच्या साथ मांडून द्या. फक्त हार जो आपला बाशी झालेला राहतो, फुलं जी सुकलेली राहतात ती काढत राहायची आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी जी पूजेची मांडणी आहे, शिवरात्री येते तर शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही काही मांडणी, तिथं शिक्का असेल तर त्याच्यावर कुमकुम मार्चन तुम्ही दुसऱ्या दिवशी पण करू शकतात. मग येते आपली 12 तारखेला शुक्रवारची पूजा सांगितली. शनिवारी कुमकुम मार्चन करायचं असेल तुम्हाला, शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची स्थापना करून सुद्धा तुम्ही 11 अध्याय शिवरात्रीच्या दिवशी ऐकू शकता. मग रविवारी लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजनला आपल्याला झाडू पुजावा लागतो. लक्ष्मीपूजनला आपल्याला झाडू असेल, जो कळस भरलेला आहे तो लक्ष्मीपूजनाचाच आहे. धनतेरसपासून तर पाडव्यापर्यंत जो कळस आहे तो उचलायचा नाही आहे. तर तो तसाच्या तसा राहू द्यायचा. लक्ष्मीपूजनला आपल्याला तो कळस उचलायचा नाही आहे, तो तसाच राहील. आणि तुम्हाला मांडणी काय करायची, मग 1 मिठाची पिशवी घ्यायची, कोरी वही घ्यायची लक्ष्मीपूजनासाठी, 1 पेन घ्यायचा, कपाशी घ्यायची आणि जे आपण दिवाळीचा सर्व संपूर्ण सामान जो बनवला असेल
दिवाळीचं जे पण आपण फराळ बनवलं असेल अगोदर, तर ते संपूर्ण फराळ आपल्याला लक्ष्मीपूजनाला ठेवायचे. त्या दिवशी खीर, पुरणपोळी, खीर आपल्याला 4-5 दिवस रोज थोडी थोडी बनवायचीच आहे. गोडधोड नैवेद्य रोज द्यायचंच आहे. तर त्या दिवशी तुम्ही पुरणपोळी वगैरे बनवून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्या दिवशी आपल्याला अमावस्या पण आहे आणि लक्ष्मीपूजनाचे त्या दिवशी आपल्याला 14 दिवेसुद्धा लावायचे आहेत. तर लक्ष्मीपूजनाला 14 दिवे लावल्याने माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते. आणि मग दुसऱ्या दिवशी परत सोमवारी परत तेच पाठ आपल्याला जसंच्या तसं राहू द्यायचं आहे. आणि परत तिथे जर आपण कुंकुम मार्चन 5 दिवस लक्ष्मीच्या माळी ज्या पण करायच्या आहेत ती पण सेवा आपण करू शकता. दीपावली, पाडवा या दिवशी पण खूप महत्त्व आहे. तर दीपावली, पाडव्याला सुद्धा लवकर स्नान करायचे. त्या दिवशी गोवर्धन पूजन, अन्नकूट, बालदिन आहे. तर या दिवशी आपल्याला गोवर्धन पूजन श्रीकृष्णाच्या नावाने आपल्याला 108 वेळा श्रीकृष्णाचं आपल्याला नाव घ्यायचं आहे. आणि भाऊबीजच्या दिवशी यमद्वितीय आहे. तर भाऊबीजच्या दिवशी सुद्धा तो पाठ आपल्याला जसाच्या तसा राहू द्यायचा. आणि जे आपल्या तुम्ही इष्टदेवताला आपला भाऊ मानला असेल, जसं मी बालाजी महाराजला माझा भाऊ मानलेला आहे, तर त्या दिवशी मी बालाजी महाराजला भाऊबीजच्या दिवशी ओवाळेल आणि बतासा वगैरे, नारळ आणि करदोडा जो लाल आहे, रुमाल आहे, तो बालाजी महाराजला अर्पण करून भाऊ समजून मी त्यांना भाऊबीजच्या दिवशी ओवाळेल. तर तुमचे जे पण इष्टदेवता असेल, तर तुम्ही जे भाऊ असतील तुमचे इष्टदेवता देवांना मानलेले, त्यांची तुम्ही त्या दिवशी पूजा करू शकता. आणि धनतेरसच्या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचा पण आहे. तर धनतेरसच्या दिवशी आपल्याला दक्षिणकडून आपल्याला एक दिवा यमद्वितीया यमाच्या नावाचा लावायचा आहे. की आपल्या घराचा जो पण काल आहे यमदेवताला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हा काल आमच्या घरातला जो पण सर्व व्यक्तींचा, आमच्या परिवाराचा रक्षा करायचा आहे. आणि त्यांच्या नावाचा यमदीपदान धनतेरसच्या दिवशी जे 13 दिवे तर मी बोलली, पण यमदीपदान सुद्धा आपल्याला त्या दिवशी करायची. धन्वंतरीची पूजा करायची. अशा या 5 दिवस आपल्याला खूप पूजा पाठ करायचे आहे. तर त्या दिवशी ज्या दिवशी त्रयोदशी आहे, त्या दिवशी धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, यमदीपदान आणि गुरुद्वादशी आणि प्रदोष संपूर्ण त्या दिवशी 5 संयोग बनून आलेले आहे. म्हणून ह्या धनतेरसला आपल्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि एकादशी आणि गोवत्स द्वादशी एकाच दिवशी आलेली आहे. तर त्या दिवशी पण आपल्या मुलाबाळांना आपल्याला नजर उतारायची. आणि 5 दिवसपर्यंत सर्वांना घरातील जे पण असतील व्यक्ती त्यांचे दिवे ओवाळून त्यांची नजर काढायची. त्या ताटामध्ये तुम्हाला 1 दिवा, 1 लिंबू, सोन्याची वस्तू असेल तर ती सुद्धा त्यांच्या अंगावरून उतरून औक्षण करायचे तुम्हाला कपाळाला लावून. तर अशी ही संपूर्ण पूजा आपल्याला 5 दिवस करायची आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून खूप सारे व्हिडिओ येतील. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जो पण आहे, तुमच्याकडे जी वस्तू नाही अवेलेबल असणार तर ती आणून ठेवा तुम्ही, म्हणजे आपली घाई होणार नाही. आणि दिवाळीच्या, धनतेरसच्या, शिवरात्री, दीपावली, पाडवा, भाऊबीज, वसुबारस सर्वांच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आवडल्यास एक लाईक करा. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ ऐकता आहे तुमच्या गावाचं नाव नक्की करा. जय श्री महाकाल, जय महालक्ष्मी माता.